सगळं काही विकून एका बोटीवर बनवलं आपलं घर. एक कुटुंब जे आपल्या सोलार सेल बोट मधून जग फिरतय. हे आहेत कॅप्टन गौरव गौतम, वैदेही चिटणवीस आणि त्यांची मुलगी काया, जे आज आपल्या 42 फूट लांबीच्या सेल बोट रिवावर राहतात. भारतीय नौसेनेत अनेक वर्ष घालवल्यानंतर गौरव यांना कायम समुद्राची ओढ होती. तर मीडिया प्रोफेशनल असलेल्या वैदेही नेहमीच साधं, मोकळं आणि स्वतंत्र आयुष्य जगायचं स्वप्न पाहत होत्या. या दोघांनी मिळून आपल्या मुलीसाठी असं आयुष्य घडवायचं ठरवलं जे चौकटीत अडकलेलं नसेल, तर संपूर्ण जगाची ओळख करून देणारं असेल. 2022 मध्ये त्यांनी आयुष्यातला सगळ्यात मोठा निर्णय घेतला. फर्निचर पासून ते वडिलोपार्जित वस्तूंपर्यंत सगळ्या वस्तू विकून एका प्रवासासाठी निघाले. अनेक महिन्यांच्या शोधानंतर त्यांना 1988 साली बनलेली तयाना वँकोवर 42 नावाची रिवा मिळाली. जुनी तरी मजबूत असलेली ही बोट घरासाठी योग्य अशी होती. पूर्वी त्यांच्याकडे सर्व काही होतं, पण आता केवळ 120 किलो मूलभूत गोष्टी घेऊन जगावं लागणार होतं. ना वेगळ्या खोल्या, ना महागडे गॅजेट्स, एक छोटंसं किचन आणि लाटांबरोबर हलणारे बेड्स. या बोटवर विजेसाठी 760 वॅटचे सोलार पॅनल आहेत, तर पिण्यासाठी पावसाचं पाणी साठवलं जातं. समुद्रात सुपरमार्केट नसतात, म्हणून प्रत्येक गोष्ट वापरण्यापूर्वी त्यांना खास नियोजन करावं लागतं. मग ते अन्न असो वा पाणी. आतापर्यंत या कुटुंबाने 4 देशात फिरून 10,000हून अधिक नॉटिकल माइल्स पार केल्या आहेत. ते कोणत्याही ठरलेल्या मार्गावरून जात नाहीत. कुठलाही मॅप न वापरता ते हवामान पाहून रस्ता निवडतात. जिथं समुद्राचं पाणी शांत असतं तिथेच थांबतात. अनेक आठवडे असे गेले आहेत जेव्हा दुसरा एखादा माणूस सुद्धा दिसत नाही, पण प्रत्येक अडचण त्यांना मजबूत करते. 14 वर्षांची काया शाळेच्या पुस्तकांमधून नाही, तर अनुभवांमधून जगणं शिकते आहे. काही लोक त्यांना बेजबाबदार म्हणतात, तर काही धाडसी. पण गौरव आणि वैदेहीसाठी हा निर्णय फक्त जगण्याचा नव्हता, तर त्यांच्या मुलीला हे शिकवण्याचा होता की हे जग इतकं विशाल आहे, त्याला एका जागेवर राहून समजून घेता येणार नाही. त्यांचं हे सतत प्रवाही असणारं घर एक गोष्ट शिकवतं: वाऱ्याच्या दिशेनं चालायला शिका, समुद्रात सुद्धा आणि आयुष्यात सुद्धा.